कानपोलीमध्ये पाहायला मिळतो. गेंद तर हाथों या में- दरम्यान मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय महेंद्र दादा खुटले साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. सुजित दादा पाटील यांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं ग्रामस्थ मंडळ चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चला यानंतर होणारी लढत दोन्ही संघ आपण लक्ष द्या. टीम यंगस्टार चिखले विरुद्ध जय गणेश्वर धानसर यांच्यामध्ये सुपर 6 ची लढत होणार आहे. दोन्ही संघ रेडी राहायचे. सामना संपल्यानंतर लगेचच तो सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. थैंक यू. क्वालिटी क्रिकेट मैदान में पेश होता हुआ दर्शक बेताब है आखिरी मूवमेंट में और गेंदबाज है शूरवीर कल्याण डोंबिवली का जीत बोईर मैन फ्रॉम वाकलन. पहली बॉल लॉफ्ट किया, मिस टाइमिंग रहा. ऑन साइड पे ड्राइव, लॉन्ग ऑन पे फील्डर करा फील्डिंग. ओ गेंद सीमा पर 4 रन. क्या मुकाबला है. बारके कामले की किस्मत चाहती है कि मैदान में वो मुकाबला फिनिश करे 4 रनों के लिए. फिल्डिंग खूप काही या लढतीमध्ये सांगून जाईल. ऑन ड्राईव्हचा दमदार फटका पाहिला आणि लॉंग ऑनला पाहिलेली आपण खरा फिल्डिंग ज्याच्या जोरावरती आलेला हा दमदार शानदार रुबाबदार चौकार आणि रुबाबदार स्थितीमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा. समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. किस्मत मेहरबान, बारका पहलवान, ये किस्मत के सारे मेहनत के सारे जीतने वाला बल्लेबाज है. याद करिए वो 2 कैच, अगर वो 2 कैच नहीं छूटती तो मुकाबला इस मोड़ पे ना आता और ये चौका नहीं छूटता तो मुकाबला इस मोड़ पे ना आता. 10 आ गए रोशन. क्या मुकाबला बना है. अगदी एवढीशी चूक याला माग पडली. याने कॅच सोडली दादा, कॅच सोडली आणि कॅच सोडल्यानंतर काय होतं याचं ज्वलंत उदाहरण बारका कांबले. मचाई जमकर तबाही. फुल टॉस गेंद एक और फील्डिंग अच्छी है. सिंगल मिला. क्या ये सिंगल काम आएगा वाकलन के लिए, क्योंकि वाकलन चाहती थी बारके लॉन्च तक गेंद पे रुके. चलिए वो रुक गए. अब कहानी में ट्विस्ट है. अब तख्ता पलट हो सकता है. 3 बॉल पे 9 की आवश्यकता. नक्कीच वाकलन संघ हा ही संघर्ष जाणतो. संघर्ष योद्ध्याची भूमिका आखताना आपण नेहमीच वाकलनच्या शूरवीर जीत भोईरला पाहिलंय आणि सध्या घडीला संघर्ष योद्ध्याची भूमिका आखतोय जीत भोईर वाकलन. जीत बोईर क्या क्वालिफाई कर पाएंगे अपने टीम के लिए. पिच का मिजाज देखिए रोशन, तो गेंद तीखी बाउंसर भी हुई है, लेग कटर गेंदें भी अच्छी गिरी है, लेकिन क्या जीत बोईर बादशाह बरकरार रखेंगे मुकाबले में. जीत का परचम कौन लहराएगा. क्या लहरा पाएंगे जीत का परचम. गेंदबाज जीत बोईर या बल्लेबाज. 3 बॉल 9 की आवश्यकता. तर या दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झालंय की ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके आत्ताच वलप नाईट स्पर्धा ज्यांची पार सन्माननीय भोलानाथ दादा पाटील साहेबांचं आगमन. चला पाणी घेऊन जायचं, पाणी घेऊन जायचं. रॉयल हाय माणूस तो साऱ्यांचा लय खास. कमी कशाची नाही त्यास. आता आलाय नावास. तर याच दरम्यान आपण पाहतो ज्यांचं आत्ताच आगमन झालं ते माजी सरपंच उपसरपंच चषक. आपण खरं तर वलप ग्राउंडवरती एक मोठी स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय भोलानाथ दादा पाटील साहेब आलेत. त्याचबरोबर आमचे कानपुरी ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय मदनशेठ मध्ये साहेब आलेत. त्यांच्यासोबत रवींद्र पाटील साहेब आणि दिलीप दादा पाटील या ठिकाणी आलेत. खरं तर येत्या पुढच्या महिन्यामध्ये देखील मदन मते साहेबांची एक भव्य दिव्य सरपंच ट्रॉफी याच ग्राउंडवरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 48 संघ त्या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट करण्यात येतील. ती स्पर्धा देखील पुढच्या महिन्यामध्ये याच ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या सारीपाठावरती सर्वात मोठं बिग बॅटल ग्रामस्थ मंडळ चषकाच्या माध्यमातून आझाद मैदान कानपुलीमध्ये पाहायला मिळतो. इथून जिंकणार कोण. 3 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. धमाकेदार मैच, बिगेस्ट राइवलरी. ओ धीमी गति की बॉल, टप्पा पीछे रखा, लेंथ अच्छी है, स्विंग एंड मिस, प्लेड एंड मिस. 2 बॉल 9 की आवश्यकता. अनप्लेइंग डिलीवरी. जीत बोईर शूरवीर, 1 नंबर की जर्सी, 1 नंबर की गेंदबाजी है.
क्या वापसी की है वाकलन टीम ने, कम बैक. स्ट्राईक रोटेशन खूप काही मागं ठरले मित्र म्हणेन कामोडे या संघासाठी. नॉन स्ट्राईकला जाणं बारक्या कामले काहीसं धोकादायक ठरले कामोडेला. बारके कामले को वहीं पे फिनिश करना था, भागना नहीं था उन्हें, लेकिन उन्हें लगा कि शायद बैटर वो 1 रन पूरा करने के बाद खेल सकते. चलिए बॉलिंग टीम थोड़ा स्पीड अप करिए. 2 बॉल 9 रन, सबसे इंपॉर्टेंट गेंद फेंकी जाएगी इस मुकाबले में. 1 बॉल पे 9 नहीं बनते भाई, 2 बॉल पे 9 बनते. तो चलिए मैच का रिजल्ट होगा अभी ओपन. वाकलन यक्का मोठे, रायगड या ठाणे. अजूनपर्यंत मॅच बनवू शकते. 2 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. ओहो प्रहार केलाय, समोर दिशेने हा फटका खेळाय. ओहो एका प्रयत्नामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव मिळते. 1 बॉल 8 रन की आवश्यकता है. बारके कामले निराश है. क्यों मैंने 1 रन भागी, मुझे फिनिश करना था, मुझे वो 3 या 6 गेंदें खेलनी थी, लेकिन बारके कामले वो निर्णय उनका गलत रहा. जीत बोहिर की वापसी, चेहरे पे मुस्कान है, खुश है जीत बोहिर. आखिरकार बाजी पलटी है और देखिए मुस्कान के साथ कह रहे हैं कि चलिए सुपर 12 का अब दरवाजा हम तोड़ने जा रहे हैं. अगदी तिसरा चेंडू सनी मात्रेनं पकडला होता आणि त्यानंतर हा जल्लोषाचं वातावरण. और इसी के साथ सुपर 6 में पहुंच चुकी है टीम वैशाली 11 वाकलन. अभिनंदन टीम वाकलन. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो मान्यवर आपल्यापासून रजा घेत आहेत. वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेला ज्यांनी उपस्थिती दाखवली ते पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, पनवेल शहर अध्यक्ष सन्माननीय सुमित दादा झुंजावराव यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यानंतर त्यांच्यासोबत पनवेल शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रशांत दादा हे देखील उपस्थित होते. उद्योजक रोशनभाई ठाकूर, रुपेश दादा नार्वेकर आणि नागवेकर या ठिकाणी उपस्थित होते. चिंतामणी अध्यक्ष अश्विन दादा, या सर्वांचं मनापासून आभार. आणि व्यासपीठावरती सज्जन दादा पवार यांचं आगमन झालंय आणि त्याचबरोबर विकास दादा पाटील यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत. त्याचबरोबर पनवेलमध्ये प्रथम स्ट्रॉबेरी पीक घेणारे पहिले शेतकरी, खरं तर सज्जन दादा तुमचं मनापासून आम्ही कौतुक करतोय. आणि पंडित दादा दोस्ती दुनियेतला राजा माणूस यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय भायादादा भोपी, आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. एक बिग फाईट सामना प्रेक्षकांनी पाहिला आणि या दमदार लढतीमध्ये वाकलन संघानं शानदार प्रदर्शन केलं आणि सामना जिंकलाय. संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय. अभिनंदन वाकलन संघ. हार्ड लक कामोडी टीम. आमचे क्वालिटी दाखवे, हसन दाखवे भाई, वेलकम, स्वागत है. समर भाई केतन मात्रे के वो खास है. समर भाई आपका भी स्वागत है. समर ढोले और क्वालिटी दाखवे. क्वालिटी मैच देखने मिला और इस मैच का मैन ऑफ द मैच है. टर्निंग पॉइंट ओवर 12 पे 29 चाहिए थे और गेंदबाजी का मसीहा बन के आया करण भोईर, जिन्होंने 9 रन दिए और करण भोईर होता है इस मैच का टर्निंग पॉइंट, मैन ऑफ द मैच. चला सामन्याचा हेतू करण भोईर, आपण करण भोईरला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच किताब दिला जाईल. मी विनंती करेल आमचे सन्माननीय सरपंच भोलानाथदादा पाटील साहेब या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. चला मदनजी मते साहेब आपण देखील या. दमदार व्यक्तिमत्व. खरं तर आता माजी सरपंच आणि उपसरपंच ही चषक स्पर्धा पार केली, परंतु सरपंच चषकची स्पर्धा देखील कानपुलीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. चला या मॅन ऑफ द मॅच. करण भोईर वाकलन गाव. आज वाकलन गावामध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत. केतन मात्रे, जीत भोईर, अनेक सारे खेळाडू असताना करण भोईरनं जी कामगिरी केली, दमदार गोलंदाजी मैदानावरती साकार केली, फक्त 9 धावा दिल्या, तो करण भोईर ठरला मॅन ऑफ द मॅच. चला करण लगेच यायचं आपण. करण या आपण मॅन ऑफ द मॅच साठी काय गोलंदाजी केली. युवा टॅलेंट आज केतन मात्रेच्या सोबत खेळतोय. जीत भोईरच्या सोबत खेळताना करणनं देखील चांगली गोलंदाजी केली. सरपंच मदनजी मते साहेब, त्यानंतर सरपंच भोलानाथदादा पाटील यांच्या